म्हणजे जवळजवळ एक 1.5 लाखापर्यंत तुमचा एक उत्पन्नाचा आकडा गेलेला आहे, बरोबर? किती गुंठ्यामध्ये? 5 गुंठे. म्हणजे असं 5 गुंठ्यामध्ये 1.5 लाख विशेष वाटतंय आम्हाला विशेष वाटतं. आमच्याकडे सर 2-2 एकर मध्ये 3-3 एकर मध्ये तेवढं होत नाही. दररोजचा जो तोडा असतो तो किती दिवसाला तुम्ही तो हार्वेस्ट करता? एक दिवसाआड. दिवसाआड. बरोबर. म्हणजे आज जर सरासरी जर विचारलं तुम्हाला आतापर्यंत किती माल गेला असेल? आतापर्यंत तरी टन 2 टन गेला असेल. 2-1 टनाच्या आसपास. 1.5 टनाच्या आसपास गेला असेल. 1.5 ते 2 टन. बरोबर. म्हणजे किती तोडा निघतो दिवसात तुमचा? 40 किलो निघतो. 40 किलो सरासरी माल निघतोय. आज जर बघितलं झाडाची उंची बघितली किती फूट झाली असेल? 6-6.5 फूट झाली. 7 सरासरी 6 फूट जरा. सरासरी म्हणजे 6 फुटाला वर आहे. तुमचा हात वर करा बरं. म्हणजे तुमच्या हाताच्या वर ते पान दिसतंय. लागवडीपासून किती दिवसात तुमचा पहिला तोडा झाला? 40-45 दिवस झाला. म्हणजे लागणीपासून तर 40-45 दिवसामध्ये पहिला माल हार्वेस्ट झाला, सुरू झाला 40व्या दिवशी. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचा इथला परिचय द्या ना. तुमचं नाव? महादेव पांडुरंग मगदूम. महादेव पांडुरंग मगदूम. गाव कोणतं? येवलूज, तालुका पन्हाळा. बरोबर. आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आज आपण तुमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आपण हे जे क्षेत्र बघतोय पूर्ण, तर किती क्षेत्र आहे सगळं? 5 गुंठे. हा जो वांग्याचा प्लॉट बघतोय किती दिवसाचा हा, म्हणजे लागवडीपासून प्लांटेशन पासून? 15 ऑगस्ट झाले. 15 ऑगस्टला आपण लागण केली, बरोबर. तर आज 5 मार्च चालू आहे, म्हणजे 6 महिने पूर्ण झाले आपल्या प्लॉटला, बरोबर. मला एक सांगा, ही लागवड करताना आता आज आपण आता प्लॉट मध्ये उभे आहे, दोन ओळीतलं अंतर किती आहे? 2 झाडातलं अंतर 6 फूट अंतर आहे आणि झाडाच्या मधलं अंतर 4 फूट. आज जर बघितलं झाडाची उंची बघितली किती फूट झाली असेल? 6-6.5 फूट झाली. 7 सरासरी 6 फूट जरा. सरासरी म्हणजे 6 फुटाला वर आहे. तुमचा हात वर करा बरं. म्हणजे तुमच्या हाताच्या वर ते पान दिसतंय. बरोबर. म्हणजे 6.5 फुटाच्या वर म्हणजे सरासरी पूर्ण प्लॉटची उंची झालेली, बरोबर. ही व्हरायटी कुठली? 10-93 मध्ये ग्राफ्टिंग केलेलं आहे, बरोबर. तर शेतकऱ्यांना हे पण माहिती लागत असते की वाण कोणता आहे, तर म्हणजे त्यांना पण लागवडीच्या दृष्टीने ते विचारत असतात. लागवडीपासून किती दिवसात तुमचा पहिला तोडा झाला? 40-45 दिवस झाला. म्हणजे लागणीपासून तर 40-45 दिवसामध्ये पहिला माल हार्वेस्ट झाला, सुरू झाला 40व्या दिवशी. बरोबर. एवढा म्हणजे लवकर माल तुटला, काय कारण याच्या पाठीमागचं? ते तुमचं कृषीधनचं बेसल डोस. लागवडीच्या वेळेस काय बेसल डोस केला होता? कृषीधन तुमचं ते टाकलेलं. कृषीधन अजून? आणि ते ग्रीन भूमी. एवढ्या 5 गुंठ्याला किती बॅग कृषीधन वापरले? ते 2 कृषीधन आणि ग्रीन भूमी. 2 बॅगा, 1 भूमी ती ग्रीन भूमी. म्हणजे 2 कृषीधनच्या आणि 1 ग्रीन भूमीचा असा मिक्स डोस दिला, बरोबर. म्हणजे ड्रीप मधून आपण जे खतं सोडतो विद्राव्य, त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरलेले? तुमचं 50-50, 10-93 हे काय ते 12-32. म्हणजे आपलं जे एसबीटी चे बायो एनपीके लिक्विड आहे 5-5 लिटरचे जे कॅन आहेत, बरोबर. 19-19-24-24 अशा ग्रेड दिलेल्या, म्हणजे पहिल्या स्टेज पासून. म्हणजे जी आपण वाढीची अवस्था म्हणतो. अच्छा. ह्या ग्रेड सोबत सॉइल बुस्टर आपलं कंटिन्यू. किती लिटर आतापर्यंत सॉइल बुस्टर गेला असेल भाऊ, एक अंदाजे तुमचा? अंदाजे गेला असेल बरंच. 10 लिटरच्या आसपास गेला. दररोजचा जो तोडा असतो तो किती दिवसाला तुम्ही तो हार्वेस्ट करता? 1 दिवसाआड. बरोबर. म्हणजे आज जर सरासरी जर विचारलं तुम्हाला आतापर्यंत किती माल गेला असेल? आतापर्यंत तरी टन 2 टन गेला असेल. 2-1 टनाच्या आसपास. आणि 1.5 ते 2 टन, बरोबर. म्हणजे किती तोडा निघतो दिवसात तुमचा? 40 किलो निघतो. 40 किलो सरासरी माल निघतोय. आणि 4च महिने जर जास्त माल निघाला, 4 महिन्याचे आपण 40-40 किलोनी जरी दिवसाआड धरले तर 60 दिवसाचा तोडा जर धरला आपण, 60 दिवसाचा 2400 किलो माल झाला. म्हणजे 2 टनच्या क्रॉस, बरोबर. म्हणजे आपण 2 टन जरी धरला समजा मागे पुढं, आज सरासरी म्हणजे सुरुवातीपासूनचा आजचा रेट, सुरुवातीला काय रेट मिळत होता तुम्हाला? सुरुवातीला चांगला होता रेट. तरी अंदाज 80-100 नंतर 60 वर आला. म्हणजे आता काय रेट आहे? आता 60.
म्हणजे 60 सरासरी टिकून आहे आणि तुमचा 2 टन 400 किलो माल बरोबर. 6×2 12 आणि 6×2 12 2 टन हम्म. पकडा 24 म्हणजे जवळजवळ 1,40,000 रुपये म्हणजे हे 26,000 रुपये 400 किलोचे आणि ते 1,20,000 म्हणजे जवळजवळ 1.5 लाखापर्यंत तुमचा एक उत्पन्नाचा आकडा गेलेला आहे बरोबर. किती गुंठ्यामध्ये? 5 गुंठे. म्हणजे असं 5 गुंठ्यामध्ये 1.5 लाख विशेष वाटतंय आम्हाला विशेष वाटावं. आमच्याकडे सर 2-2 एकर मध्ये 3-3 एकर मध्ये तेवढं होत 4 नाही. एकर ऊस आम्ही ऊस करून काय होते ऊसापेक्षा चांगलं आता मला सांगा ऊस जर 1 एकर गेला तुमचा किती ऊस जातो? ऊस 1 एकरात किती जातोय 25 टन 30 टन बरं गुंठ्याला 1 टन धरू आपण 40 टन धरा होत नाही. आणि धरलं आपण जास्तीत जास्त तुम्ही कमीच म्हणताय 20-30 टन होय. आपण 40 टन धरला आज मार्केट समजा किती 2.5 का 3,000 रुपये 3,000 रुपये 3,000. 3 4 ते 12 1,00,000 म्हणजे ऊसाला तुमचे ऊसाचं जेवढं उत्पन्न आहे 40 टन घेऊन 1 एकर मध्ये 5 गुंठ्यामध्ये केले होय. आणि ती 6 महिन्यात आणि वर्षाला आणि ती 1 वर्ष. हा 1.5 वर्ष. ऊस तर 1 वर्षाचा लागतोय म्हणजे टाइम पिरियड पण 50% कमी झालाय. कमी क्षेत्र म्हणजे अशा जर पद्धतीनं थोड्या क्षेत्रामध्ये हा. पण अभ्यासू शेती जर केली काय वाटतं तुम्हाला? मार्केटिंग कसं झालं आम्ही मार्केटला घातलं नाही म्हणजे बसून विकलं सगळं हात विक्री. हात विक्रीला हो. आणि होलसेल काय रेट होता समजा? Wholesale कमी होता रेट. तरी किती असेल? होलसेल सुरुवातीला 40 रुपये होता. म्हणजे जवळजवळ तुम्हाला दुप्पट रेट मिळायचा हात विक्रीला. बसलं नाही त्याला. आणि म्हणजे ग्राहक वर्ग आहे ते तर स्वस्तातला माल घेतात बा कोणी घेतात गेलं मग तर. कसं आहे तुमचा एवढा एकदा महागाचा माल. घेतल्यानंतर चव बघून गिरायक लोक इथनं घेऊन जातात ते. म्हणजे स्वतः घरून घेऊन जातात. जाताना जर एकदा नेऊन खाल्लं की ते नवीन येते पळत. म्हणजे काय विशेष भाऊ चव हा चव बघून काय चव आता काय भाऊ चव कसं चवीच्या आहे, बाबतीत? सेंद्रिय शेती सगळी खराबच झाली नाही हा, हा. आता सेंद्रिय घातलं पाहिजे साधी बरोबर. कीटकनाशक. आज जर बघितलं समजा सर म्हणजे प्लॉट जर बघितला तुमचा अगदी शेंड्यापर्यंत माल आणि चालू हे बघा सेटिंग पण आहे हे बघा, इथं सेटिंग झालेलं आहे आणि बंचिंग मध्ये कळी दिसते आपल्याला बरोबर आहे पूर्ण शेंड्याला हे बघा इथं इथं जिथं लक्ष जाईल तिथं फुल कळी दिसते आपल्याला फुल बरोबर आहे. बंद नाही. आता महत्वाचं म्हणजे आता फुटवा वगैरे चांगला आलाय. खालून पण फुटवे अजून बघा खायला फुटवेला पण माल निघते. हे फुटवावी लागला ह्या ना मग कळी जायचं. हे बघा हा नवीन फुटवा आहे आणि त्याला माल आहे. त्यांनी 100% एसबीटी टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि युरियाचा एक चिमट वापरलेला आहे. त्याचा बेनिफिट आहे बघा दोन्ही पेरामधील अंतर बघा आपण बघू शकतो एकदम बारीक आहे. जेवढं 2 पेरामध्ये अंतर कमी तेवढं त्याचं फुटव्या संख्या जास्त आणि फुटव्या संख्या जास्त तेवढं फुलकळी जास्त तेवढं उत्पन्न जास्त. सर तुमचं एकदा नाव आणि नंबर सांगा परत एकदा. महादेव पांडुरंग मगदूम मोबाईल नंबर 98 बरोबर आहे. आता तुम्हाला या ठिकाणी आपले अजय सर मार्गदर्शन करताय. अजय सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही या पन्हाळा भागामध्ये मार्गदर्शन करताय शेतकऱ्यांना एसबीटीचं बरोबर. तर जास्तीत जास्त शेतकरी तुम्हाला म्हणजे तुमचं मार्गदर्शन त्यांना मिळो आणि तुमच्याशी ते जोडो तर त्याच्यासाठी तुमच्या शॉपचं शेतकरी माहिती जे केंद्र आहे एसबीटीचं त्याचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव अजय चौगले. आपल्या शेती सेवा केंद्राचं नाव आहे ऊर्जा ॲग्रो माले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल माझा नंबर मोबाईल नंबर आहे 70 38 84 92 93. सर खूप छान माहिती दिली धन्यवाद.